बीड हा जिल्हा आहे की गुन्हेगारांची खाण? कारण आता इथे गुन्हे थांबायचं नावच घेत नाही. 50 वर्षाच्या एका नराधमानं 10 वर्षांच्या चिमुरडीला अक्षरशः ओरबाडलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असो की मग महादेव मुंडे हत्या प्रकरण, ही दोनही प्रकरणं क्रूरतेची परिसीमा गाठणारी होतीच. पण आता पुन्हा एकदा बीडमध्ये मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे. एका 50 वर्षाच्या नराधमानं एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर एकदा नाही तर तब्बल 2 वेळा अत्याचार केलाय. तो नराधम नेमका कोण आणि इतका भयानक प्रकार घडल्यानंतरही तो इतके दिवस मोकाट कसा फिरत होता आणि हा प्रकार नेमका कसा उघडकीस आला, याचाच डिटेल आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. तुम्ही पाहताय ऑफिशियल बाब. नाशिकच्या अशोक खरात आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं प्रकरण ताजं असताना बीडमध्ये घडलेल्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेलाय. ही घटना आहे बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील धामपुरी गावातली. धामपुरी गावातील 5वीच्या वर्गात शिकणारी एक 10 वर्षाची चिमुरडी आपल्याच गावातील एका दुकानावर किराणा घ्यायला जायची. त्या दुकानदाराला ती आदराने काका म्हणत असावी, पण त्याच 50 वर्षाच्या किराणा दुकानाच्या मालकाने त्या चिमुरडीचा घात केला. किराणा दुकान चालवणारा नराधम बालाजी पांचाळ याने तब्बल 2 महिन्यांपूर्वी त्याच मुलीला आपल्या दुकानाच्या आत बोलावून तिच्यावर अत्याचार केले आणि तिला धमकवलं की तू जर हा प्रकार बाहेर कुणाला सांगितला किंवा घरी सांगितला तर तुला आणि तुझ्या आई वडिलांना जीवानिशी संपवून टाकेन. 10 वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्या चिमुरडीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही आणि म्हणून त्या नराधमाने त्या अत्याचाराची परिसीमाच गाठली. 18 मार्चला ती 10 वर्षांची चिमुरडी गिरणीमध्ये दळण दळण्यासाठी गेली होती. त्या चिमुरडीला गिरणीत आल्याचं पाहून त्या दुकानदारानं तिला पुन्हा आपल्या किराणा दुकानात बोलवून घेतलं आणि त्या मुलीसोबत पुन्हा मानवतेला लाजवेल असं कुकृत्य केलं. 50 वर्षीय बालाजी पांचाळने तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार केल्यानंतर तिला पुन्हा धमकी दिली की तू जर हा प्रकार बाहेर सांगितला तर तुला आणि तुझ्या आई वडिलांना संपवून टाकेन. पण घडलेल्या प्रकारानंतर त्या मुलीची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिच्या आईला तिच्या मनातली घालमेल जाणवत होती. शेवटी तिच्या आईने तिची हीच मानसिक अवस्था हेरली आणि तिला विश्वासात घेऊन विचारलं. तेव्हा त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्या मुलीच्या तोंडून अत्याचाराची ही घटना ऐकल्यानंतर त्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तुम्ही कल्पना करा, जेव्हा एका आईला कळतं की आपल्या जीवाला काही होऊ नये म्हणून आपल्या 10 वर्षाच्या मुलीनं एका नराधमाकडून तब्बल 2 वेळा अत्याचार सहन केले, तेव्हा त्या आईच्या मनाला काय वेदना झाल्या असतील बरं. पुढे तिच्या आई वडिलांनी परळी येथील ग्रामीण पोलीस ठाणं गाठलं आणि झालेला सर्व प्रकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या पोलिसांनी सुद्धा तात्काळ त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आता पुढे बालाजी पांचाळ या नराधमाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे. त्याला योग्य ती शिक्षा मिळेलच. पण मंडळी, आज समाजामध्ये या वृत्ती मोठ्या प्रमाणात बळावत चाललेल्या आहेत. लहान लहान चिमुरडींना सुद्धा असे नराधम ओरबाडतात, त्यांचं आयुष्य बर्बाद करतात. त्या नराधमांना जेल होते, त्यांना शिक्षा मिळते, पण हे प्रकार काही थांबत नाही. हे प्रकार थांबवायचे असतील तर या बाबतीत कठोर शिक्षेची तरतूद करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.